विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 11वी इंग्लिश रायटिंग स्किल्स मधील ब्लॉग रायटिंग हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं खरं तर एक वेगळं वैशिष्ट्य तुम्हाला असं जाणवेल की ब्लॉग रायटिंग ही गोष्ट वेगळी जरी असेल तर मुळात ब्लॉग क्रिएट कसा करायचा आणि त्यानंतर मग ब्लॉग रायटिंग कशी सुरुवात करायची याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ब्लॉग रायटिंग आणि त्यानंतर ब्लॉग कशा पद्धतीने तयार करायचा, सुरू करायचा याची पूर्ण माहिती देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे. सो लेट्स बिगिन विथ ब्लॉग रायटिंग. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. दिस इज डॉक्टर गणेश मुडेगावकर. सबस्क्राइब माय चॅनल, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स and don't forget to press the bell icon for more notifications. Let's begin with today's video. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत what is blog writing, then what is a blog, then blog structure, list of reasons why people write blogs, then importance of blogs, and finally how to write a blog post, 6 easy steps. आणि ह्यानंतर मी तुम्हाला पूर्ण कशा पद्धतीने आपण आपला स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकतो याची पूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. सो लेट्स बिगिन विथ ब्लॉग रायटिंग. सो व्हॉट इज ब्लॉग रायटिंग? डू यू नो व्हॉट ब्लॉग्स आर? इन द बिगिनिंग, अ ब्लॉग इज अ राइटअप that people share online and it dates back to 1994. In this online journal, you could talk about your daily life or share things you do. म्हणजेच मित्रांनो, ब्लॉग रायटिंग म्हणजे काय तर तुमचं रोजचं आयुष्य कशा पद्धतीने आहे, त्यामध्ये कोणत्या कोणत्या घटना घडतायत याचा स्वतःच एक तुम्ही लिहिलेलं जे टिपण असेल, ज्या लिहिलेल्या सर्व गोष्टी एकत्रित असतील त्यालाच आपण ब्लॉग रायटिंग असं म्हणतो. 1994 पासून खरं तर याची सुरुवात झाली. हाऊएव्हर, people got an opportunity to communicate information in a new way. So began the beautiful world of blogging. खरं तर लोकांना वेगवेगळे साधनं जरी उपलब्ध असतील तरी देखील हे एक नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साधन उपलब्ध झालं आणि त्यामधूनच सुरू झालं ब्लॉगिंगचं एक नवीन विश्व. ब्लॉग रायटिंग मधला सर्वात महत्त्वाचा जो टप्पा असतो तो म्हणजे ब्लॉग स्ट्रक्चर. The appearance of blogs changed over the course of time. Most blogs include some standard features and structure. Here are some common features that a typical blog will include: header with menu or navigation bar, main content area with highlighted or latest blog post, slide bar with social profiles, favorite content or call to action, and finally footer with relevant links like a disclaimer, privacy policy, content page and so on. म्हणजे थोडक्यात ब्लॉगचं स्ट्रक्चर असेल, त्याचा पूर्ण अपीअरन्स असेल, तो कसा असेल तर सर्वसाधारणपणे सगळीकडे याच पद्धतीने त्याची रचना असेल. हेडर असेल, त्यानंतर मेन कंटेंट असेल, स्लाइड बार असेल, त्यावरती प्रोफाइल्स, फेवरेट कंटेंट, कॉल टू ॲक्शन, काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या असतील आणि सर्वात शेवटी फुटर म्हणजे खाली तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी प्रायव्हसी पॉलिसी असेल, काही त्या ठिकाणी खुलासे असतील ते त्यांनी केलेले असतात. थोडक्यात या पद्धतीने आपलं ब्लॉगचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला दिसतं. लिस्ट ऑफ रिझन्स वाय पीपल ब्लॉग म्हणजे लोक खरं तर ब्लॉग का लिहितात, त्याचं मुख्य कारण काय असतं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. एक्सप्रेस युअर सेल्फ अँड शेअर युअर पॅशन्स, मेक अ डिफरन्स, share interesting information, refine your writing skills, learn how to make money online, build your professional network, and finally earn more media exposure. म्हणजे आपण ब्लॉगिंग किंवा ब्लॉग का लिहायचा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या क्षेत्रामध्ये तुमची आवड आहे त्याबद्दलची अधिक माहिती तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी देऊ शकता. तुमच्या ब्लॉगमध्ये खरं तर तुम्ही समाजामध्ये एक परिवर्तन आणू शकता. एखादा इंटरेस्टिंग टॉपिक असेल तर त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्ही देऊ शकता. तुमचे जे रायटिंग स्किल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिएटिव्ह रायटिंग आहे ते लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ऑनलाईन मनी मेकिंग बिझनेस सुद्धा हा एक असू शकतो. तुम्ही तुमचं स्वतःचं एक प्रोफेशनल नेटवर्क या ब्लॉगच्या माध्यमातून निर्माण करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऑनलाईन मीडियामध्ये तुम्हाला स्वतःला जर एक्सपोजर पाहिजे असेल, लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, अधिक लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही ब्लॉग
हे खूप छान पद्धतीने वापरू शकता. इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग्स. मग या ब्लॉगचं इम्पॉर्टन्स काय आहे? का बरं ब्लॉग्स एवढे महत्वाचे आहेत? ब्लॉग रिफाइन्स युअर थॉट्स. ब्लॉग्स रिवॉर्ड द क्रिएटर. ब्लॉग्स increase knowledge. Blogs connect us to our people. Blogs gives introverts a voice. Blogs rewards new age publishers. Blogs accelerate discovery. Blogs open up a world without borders. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या विचारांना खरं तर परिपक्वता देणारे जे आहे ते ब्लॉग्स असतात. खरं तर जो क्रिएटर आहे त्याला खूप छान पद्धतीने रिवॉर्ड्स यामधून मिळतात. तुमचं जे ज्ञान आहे ते ब्लॉग मधून वाढतं. तुम्ही लोकांपर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचता. ज्या लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही त्या व्यक्तींना, त्या इंट्रोवर्ट्सला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी मिळते. नवीन जगामध्ये नवीन पद्धतीने तुम्ही व्यक्त होता, नवीन नवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवता आणि याला जगभरामध्ये कुठपर्यंतही तुम्ही पोहोचू शकता. याला कुठलीही लिमिट असत नाही. स्काय इज द लिमिट असं आपण याला म्हणू शकतो. अँड दिस इज व्हॉट द इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग्स. हाऊ टू राईट अ ब्लॉग पोस्ट. 6 easy steps. So how to write a blog post in 6 easy steps? First step is plan your blog post. Plan your blog post by choosing a topic, creating an outline, conducting research and checking facts. म्हणजे यातली पहिली स्टेप आहे की जो कोणता टॉपिक तुम्हाला निवडायचा आहे तो योग्यरित्या तुम्ही निवडा. त्याची एक प्रॉपर आउटलाईन, त्याची एक थोडक्यात दिशा कशा पद्धतीने असणार आहे त्याचं एक स्ट्रक्चर तुम्ही तयार करायचंय. त्यानंतर त्या संदर्भातली अधिकची माहिती, त्याबद्दलचं थोडं संशोधन तुम्ही त्याबद्दल करायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट तुम्ही लिहिणार आहे त्या फॅक्ट्स खरंच योग्य आहेत का, बरोबर आहेत का, या सुद्धा तपासून पाहिजेत. सो दिस इज व्हॉट द स्टेप 1. त्यानंतर स्टेप 2 आहे गिव्ह इट अन अट्रॅक्टिव्ह टायटल. याच्यासाठी खरं तर एक अट्रॅक्टिव्ह टायटल तुम्ही दिलं पाहिजे. स्टेप 3 ड्राफ्ट अ हेडलाईन दॅट इज बोथ इन्फॉर्मेटिव्ह अँड विल कॅप्चर द रीडर्स अटेन्शन. तुम्ही आता अट्रॅक्टिव्ह टायटल दिलेलं आहे परंतु त्यानंतर त्याला एक प्रॉपर हेडलाईन पण असली पाहिजे. त्यानंतर त्या ब्लॉग बद्दल आणि ज्याबद्दल तुम्ही माहिती देणार आहात ती माहिती सुद्धा अत्यंत प्रॉपर आणि कॅची असली पाहिजे. त्यामुळे वाचकाला असं वाटलं पाहिजे की होय मी ही गोष्ट पटकन वाचली पाहिजे, ती वाचून पूर्ण केली पाहिजे. स्टेप 4 इज हॅव एन इंट्रोडक्शन, लीड अँड कन्क्लुडिंग पॅराग्राफ दॅट सम अप द ब्लॉग पोस्ट. ॲड युअर पर्सनल एक्सपिरियन्स. स्टेप 4 जी आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये व्यवस्थित त्या ब्लॉगची इंट्रोडक्शन असली पाहिजे, काही कन्क्लुडिंग तुमचे पॅराग्राफ्स असले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ब्लॉग पोस्ट जी आहे ते अनुभवानुसार, तुमच्या स्वतःच्या अनुभवानुसार पूर्ण झाली पाहिजे. स्टेप 5 यूज इमेजेस टू एनहान्स युअर पोस्ट, इम्प्रूव्ह इट्स फ्लो अँड ह्युमर अँड एक्सप्लेन कॉम्प्लेक्स टॉपिक्स. यूज शॉर्ट पॅराग्राफ्स, सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस अँड वर्ड्स. म्हणजे थोडक्यात काय की कॉपीराईट फ्री इमेजेस असतील, त्याच्यामध्ये काही फ्लो असेल, त्यामध्ये काही गोष्टी ॲडिशनल ह्युमर ज्याला आपण म्हणतो, विनोद बुद्धी आपण ज्याला म्हणतो, ती तुम्ही वापरली तरी चालेल. आणि खरं तर एखादा अवघड विषय जो आहे तो सोप्या पद्धतीने तुम्हाला सोपा करून सांगता यायला हवा. यामध्ये छोटे छोटे पॅराग्राफ्स असले पाहिजेत, भाषा तुमची सोपी असली पाहिजे आणि वाक्यरचना सुद्धा जी आहे ती अगदी छोटी छोटी असली पाहिजे. खूप काही अवघड शब्द तुम्ही वापरले नाहीत पाहिजे. सो दिस इज व्हॉट युअर स्टेप नंबर 5. अँड स्टेप नंबर 6 इज एडिट युअर ब्लॉग पोस्ट. Make sure to avoid repetition. Read your post aloud to check its flow. Have someone else read it and provide feedback. Keep sentences and paragraphs short. It's all right to delete or modify your writing at the last moment. End your post with a discussion question. म्हणजे तुमची जी ब्लॉग पोस्ट आहे ती वारंवार खरं तर गरज असेल तर तुम्ही ती एडिट केली पाहिजे. त्यानंतर काही गोष्टी जर रिपीटेडली त्यात येत असतील तर ते रिपिटेशन तुम्ही कमी केलं पाहिजे. स्वतःच ती पोस्ट एकदा लाऊडली तुम्ही वाचून पाहिली पाहिजे, मोठ्यानं वाचली पाहिजे आणि त्यातला फ्लो बरोबर येतोय की नाही हा पण तपासून पाहायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखीन कोणीतरी ही पोस्ट वाचली पाहिजे आणि त्यांच्याकडनं पण तुम्ही त्यांचा फीडबॅक घेतला पाहिजे, त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे. वाक्य छोटी छोटी, पॅराग्राफ सुद्धा खूप छोटे असले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर काही माहिती लिहिलेली असेल ती डिलीट करताय, मॉडिफाय करताय तर हे सुद्धा एकदा तपासून पाहिलं पाहिजे. आणि शेवटी
एक डिस्कशन क्वेश्चन म्हणजे त्यावरती परत एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा, त्यामधून अधिकचं डिस्कशन होणारा एखादा प्रश्न तुम्ही त्यामध्ये जे आहे ते इन्क्लूड केला पाहिजे, टाकला पाहिजे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी एक ब्लॉग आणि ब्लॉग पोस्ट या ठिकाणी दिलेली आहे पहा. इथे जर तुम्ही व्यवस्थित पाहाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. उत्सव गोवा म्हणजे गोव्यामधला जो दिवाळीचा उत्सव आहे तो कशा पद्धतीने साजरा केला जातो याची पूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे पहा. आणि त्याला त्यांनी हेडलाईन काय दिलेली आहे, दिवाळीचो फलार, म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो दिवाळीचा फराळ. मग त्यांनी पूर्ण माहिती तुम्ही पहा त्या ब्लॉग पोस्टमध्ये कशा पद्धतीने दिलेली आहे. मग दिवाळी कशी साजरी केली जाते, मग भारतामध्ये कशी असते, मग गोव्यामध्ये कधी असते, मग धनत्रयोदशीला त्याची सुरुवात कशी होते, आणि मग तिथून पुढे पूर्ण दिवाळी आणि त्याचा कल्चरल आस्पेक्ट, त्यात काय काय केलं जातं याची पूर्ण माहिती त्यांनी उत्सव गोवा या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेली आहे. याचा देखील आपण व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हाऊ टू राईट अ ब्लॉग पोस्ट ऑनलाईन, म्हणजे ऑनलाईन एखादी जर ब्लॉग पोस्ट तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही ती ऑनलाईन कशा पद्धतीने लिहू शकता, स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करू शकता, त्यातली पहिली पोस्ट कशा पद्धतीने टाकू शकता, याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तो व्यवस्थित तुम्ही पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपलं जीमेल अकाउंट आपण सुरू करायचं आहे. तिथून पुढे आपलं जीमेल पासवर्ड जो काय असेल तिथून आपल्या जीमेल अकाउंटवरती आपण एकदा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंटमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत, कुठले कुठले ॲप्लिकेशन्स तुम्ही वापरू शकता हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. तुम्ही पाहू शकता यामध्ये बरेच ॲप्लिकेशन्स आहेत. त्यापैकी ब्लॉगर हा ऑप्शन या ठिकाणी तुम्ही सुरू करायचा आहे. आणि तुम्हाला असं दिसेल की एकदा तुम्ही ब्लॉगरवरती क्लिक केल्यानंतर हा जो इंटरफेस आहे तुमच्या समोर ओपन होईल. आणि पहा, ब्लॉगरवरती तुम्ही ब्लॉग पोस्ट कशी लिहायची, त्यात डिझाईन कशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्यानंतर तुम्ही स्वतःचं डोमेन नेम कशा पद्धतीने ठरवू शकता, यामधून पैसे कसे कमावू शकता, तुमचा ऑडियन्स कोणता आहे, तुम्ही यात काही आठवणी देऊ शकता. आणि यामध्ये एकाच वेळेस लाखो लोकांसोबत सुद्धा तुम्ही जोडले जाऊ शकता. चला तर मग सुरू करूयात आपला स्वतःचा ब्लॉग. मग या ब्लॉगवरती ज्यावेळेस तुम्हाला सुरुवात करायची तेव्हा तुम्ही लॉग इन जरी केलेलं असेल तरी परत एकदा ब्लॉग सुरू करताय म्हणून तुमच्याकडनं जीमेल किंवा गुगल कन्फर्मेशन घेतं. परत एकदा तुम्हाला स्वतःचा ID म्हणजे जीमेलचा जो ID आहे तो आणि पासवर्ड या ठिकाणी टाकावा लागतो. आणि तिथून पुढे सुरू होतं ते तुमचं ब्लॉग क्रिएशन. मग तुम्ही स्वतःचा एक नवीन ब्लॉग सुरू करताय, मग त्याला काहीतरी तुम्ही टायटल दिलं पाहिजे. आता सध्या मी जे आहे ते 11वी आणि 12वीचे इंग्लिशचे व्हिडिओज तयार करतो, म्हणून मी माझ्या ब्लॉगला डॉक्टर गणेश मुडेगावकर 11th 12th इंग्लिश असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आता जाऊयात आपण पुढच्या स्टेपकडे. पुढे पहा, तुम्हाला काय दिसतंय की तुमचा जो ब्लॉग तुम्ही तयार करताय त्यासाठी ते नाव त्या ठिकाणी उपलब्ध असलं पाहिजे. तुम्ही जर वारंवार एकसारखं नाव देत असेल तर तो नाही म्हणून सांगेल. म्हणजे तुमच्या नावाची उपलब्धता त्या ठिकाणी आहे का तो पाहतोय. मग होय, मग माझा क्रिएट जे ब्लॉग आहे किंवा लोकांनी मला जर समजा ऑनलाईन सर्च करायचं ठरवलं तर अशा वेळेस माझ्या ब्लॉगचं काय नाव असायला पाहिजे, काय नाव असेल ते मी या ठिकाणी देतोय. मग मी माझं सरनेम आणि देन नेम, तर हे उपलब्ध आहे का, मुडेगावकर गणेश .blogspot.com. होय, उपलब्ध आहे. मग हे मला उपलब्ध झालं म्हणजे माझा ॲड्रेस त्या ठिकाणी क्रिएट झाला आहे. मग आता माझं ब्लॉगचं जे प्रोफाईल आहे आणि ब्लॉगरचं प्रोफाईल आहे ते सुद्धा या ठिकाणी टाकलेलं आहे. ते पण इथं आलेलं आहे डॉक्टर गणेश मुडेगावकर. आणि या पद्धतीने माझा ब्लॉग माझ्या समोर येतो. आणि तुम्हाला दिसेल पहा, ब्लॉगरवरती गेल्यानंतर ब्लॉग पोस्टवरती गेल्यानंतर माझं या ठिकाणी नाव तुम्हाला दिसतंय डॉक्टर गणेश मुडेगावकर 11th 12th इंग्लिश. त्यानंतर न्यू पोस्ट आणि कम्प्लीट इंटरफेस तुमच्या समोर आलाय. पोस्ट असेल, स्टॅटिस्टिक्स असतील, कमेंट्स असतील, अर्निंग्ज असतील, पेजेस असतील, लेआउट असेल, थीम असेल, सेटिंग असेल, या आणि याच्यासारख्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आणि या प्रत्येक आयकॉनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर
तुम्हाला या सर्व गोष्टी तुमच्यासमोर डिस्प्ले होत जातील. आता सध्या एकही पोस्ट नाही आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पोस्ट दिसणार नाहीत. आणि तेच आपण पाहणार आहोत, हाऊ टू क्रिएट अ पोस्ट. स्टॅटिस्टिक्स आत्तापर्यंत किती लोकांनी पाहिला, किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला ते असेल. यावरती लोकांनी काही कमेंट केले आहेत का, अर्निंग्स कसे असतील, तुमचे काही पेजेस आहेत का, तुमचं लेआउट म्हणजे ब्लॉग इतरांना कशा पद्धतीने दिसला पाहिजे, या पण गोष्टी त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर दिल्यात. मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं फॉर्मॅटमध्ये की काय काय गोष्टी असतात, हेडर असेल, फुटर असेल, या सर्व गोष्टी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा ब्लॉग इतरांना कशा पद्धतीने दिसायला हवा त्याच्या थीम्स त्यांनी या ठिकाणी तुम्हाला रेडीमेड उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यातली कुठली तरी एक थीम तुम्ही स्वतःच्या ब्लॉगसाठी निवडलेली पाहिजे. माझी विनंती आहे मित्रांनो तुम्हाला, माझा डॉक्टर गणेश मुडेगावकर नावाचा ब्लॉग आहे. त्या ब्लॉगवरती मी माझ्या नाटकाची समीक्षणं आहेत, वेगवेगळे लेख आहेत, काही कविता आहेत, त्या टाकलेल्या आहेत. तुम्ही त्या ब्लॉगला देखील नक्की भेट देऊ शकता. आपले इव्हन 11-12चे व्हिडिओज पण त्या ठिकाणी आहेत. आणि त्यानंतर आहे ते सेटिंग्स, आणि या सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या पूर्ण व्यवस्थित सेटिंग्स या ठिकाणी करू शकता. याची पण पूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की एखादी नवीन ब्लॉग पोस्ट जर तुम्हाला करायची असेल, जर तुम्ही नवीन नुकताच ब्लॉग सुरू केलेला असेल, तर सर्वप्रथम या गोष्टी तुमच्या स्क्रीनवरती असतील. मग तुमचा ब्लॉग कसा दिसेल यासाठी तुम्ही व्ह्यू ब्लॉगवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुमचा ब्लॉग तुमच्यासमोर दिसेल आणि हीच पोस्ट याच पद्धतीने इतरांना पण दिसेल. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की विजिट प्रोफाईल, मी माझ्या प्रोफाईलमध्ये मगाशी फक्त नावच टाकलेलं होतं, परंतु माझी पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली मी नव्हती. चला तर मग आपण एक काम करूयात, आता नवीन पोस्ट या ठिकाणी लिहूयात, न्यू पोस्ट. मग त्या पोस्टला मी सर्वप्रथम टायटल देणार आहे 11th-12th इंग्लिश 2020-2021. म्हणजे थोडक्यात काय 11th-12th इंग्लिश 2020-2021 याबद्दलची अधिक माहिती मी माझ्या गुगल आणि ब्लॉग पोस्टमधून देणार आहे. मग ती कशा पद्धतीने असेल हे पण पाहूयात. मित्रांनो, इंटरफेस तुमच्या समोर लक्षात आला असेल की मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जसे फाईल्स असतात आणि ऑप्शन्स असतात तसेच सर्व ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. म्हणजे मेजर हेडिंग यातच तुम्हाला फॉर्मॅट लक्षात येत असेल की ब्लॉगचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असला पाहिजे तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ओके, आणि मग मी 25% सिलेबस कोणता कमी झाला याच्याबद्दल माहिती देणार आहे. मग या ब्लॉगचा जर समजा मी ब्लॉग पोस्ट लिहिली आहे तर त्याचा प्रिव्ह्यू कशा पद्धतीने असेल तो पहा. ब्लॉगवरती दिसतोय तुम्हाला या पद्धतीने इंटरफेस. मग तुम्ही हे पण पाहू शकता की कम्प्युटरवरती कसा दिसेल, टॅबलेटवरती कसा दिसेल, मोबाईलवरती कसा दिसेल, या सर्व गोष्टी तुम्हाला यातमधून लक्षात येतील. इवन मोबाईल रोटेट झाल्यानंतर कसा दिसेल ही पण गोष्ट तुमच्या समोर आलेली आहे. आणि ही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट कराल त्यानंतर तुम्ही तुमचा ब्लॉग पब्लिश करू शकता, तुमची पोस्ट पब्लिश करू शकता. आणि पब्लिश केल्यानंतर ती कशा रीतीने दिसेल, ती कशा पद्धतीने एडिट करता येऊ शकेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला यामधून स्पष्ट होतील. माझी खात्री आहे मित्रांनो की तुम्ही स्वतःचा ब्लॉग तयार कराल, त्यावरती विविध विचार तुमचे जे आहेत ते तुम्ही व्यक्त कराल. तुमच्या ब्लॉगिंगसाठी आणि भावी रायटिंग स्किलसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच माय फ्रेंड्स.